नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. Yesterday we had seen the dry cell. We already got the information about the dry cell, its construction and its working. Now today we will learn the lead acid cell and nickel cadmium cell. At first we have see here the lead acid cell. Here there is a beaker. Electrolyte is given or take in the beaker. The electrolyte is H2SO4. There is a sulfuric acid. So here there are two electrodes. The one is lead oxide and the another is lead. The lead oxide electrode acts as a positive terminal and the lead acts as a negative terminal. The potential difference between these two electrodes is 2 volt. The potential difference between two electrodes is 2 volt. So here because of chemical reaction between the substances in the cell, electric charge is produced on both the electrodes and electric current flows through the rod. Here this type of lead acid cell is used where this cell is discharged. Means this cell when discharged we can charge it again and again. We can charge this cell again and again. So between the chemical reactions of this lead oxide H2SO4 and this lead, there is a potential difference created in the circuit, and so both the electrodes they have charged, and so current flows through the lead, means both the electrodes, and current flows through the load, for example bulb in the circuit. If we apply here bulb, if you connect the bulb in this circuit, then when the circuit is completed, at that time the bulb is glow. Means this lead acid cell is used when the cell is discharged. Means this type of cell can be recharged after getting electrically discharged. Means this type of cell we can charge again and again. बघा हा एक लीड ऍसिड सेल आहे. या लीड ऍसिड सेल मध्ये आपण एका बीकर मध्ये एक इलेक्ट्रोलाइट घेतलंय. इलेक्ट्रोलाइट मध्ये काय तर सल्फ्युरिक ऍसिड त्या ठिकाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण दोन इलेक्ट्रोड हे इमर्स केलेले आहेत, बुडवलेले आहेत. तर पहिला आहे लेड ऑक्साइड आणि दुसरा आहे लेड. तर हा जो लेड ऑक्साइड आहे इलेक्ट्रोड, तो इट ऍक्ट्स ॲज अ पॉझिटिव्ह टर्मिनल. तो धन ध्रुवाचं त्या ठिकाणी काम करतो. आणि इकडे जो लेडचा आहे इलेक्ट्रोड किंवा आपण त्याला म्हणू घट, त्या ठिकाणी तो आपण ऋण विद्युत अग्र, हा ऋण विद्युत अग्र आणि हा धन विद्युत अग्र या ठिकाणी आपण जोडणी केलेली आहे. हा प्रकारचा जो घट आहे हा विद्युत विमोचन झाल्यानंतर, विद्युत विमोचन म्हणजे इलेक्ट्रिकली डिस्चार्ज, विद्युत विमोचन झाल्यानंतर हा घट पुन्हा आपण विद्युत प्रभारित करू शकतो. या लेड आम्ल विद्युत घटामध्ये, याला लेड आम्ल विद्युत घट असं म्हणतात. या लेड आम्ल विद्युत घटामध्ये शिशाचे एक विद्युत अग्र म्हणजे इलेक्ट्रोड आणि दुसरा शिशाचा ऑक्साइड किंवा लेड ऑक्साइड हे दुसरे विद्युत अग्र या ठिकाणी सल्फ्युरिक आम्लाच्या या द्रावणामध्ये, त्याला इलेक्ट्रोलाइट आपण असं म्हणू, त्याच्यात बुडवलेलं असतं. तर लेड ऑक्साइड या विद्युत अग्रावर धनप्रभार निर्माण होतो, तर लेड या अग्रावर ऋणप्रभार त्या ठिकाणी निर्माण होत असतो. दोन्हींमधील विभवांतर सुमारे 2 व्होल्ट इतके असते. घटामधील पदार्थाच्या रासायनिक अभिक्रियेने दोन्ही विद्युत अग्रांवर, म्हणजे या धन अग्रावर आणि या ऋण अग्रावर, दोन्ही विद्युत अग्रांवर त्या ठिकाणी विद्युत प्रभार निर्माण होतो आणि परिपथातील भारामधून
फॉर एक्झाम्पल इफ वी कनेक्ट हिअर बल्ब, जर आपण या ठिकाणी बल्ब लावला तर त्या ठिकाणी तो जो बल्ब आहे त्या बल्बमधून विद्युत प्रवाह वाहू शकतो. आता अशा प्रकारचा दिस टाइप ऑफ लीड ऍसिड सेल इज युज्ड, हा कुठे कुठे वापरला जातो, तर तो वापरला जातो कार्स म्हणजे फोर व्हीलर समजा, किंवा ट्रक्स म्हणजे मोठे मोठे ट्रक जे आहेत आपण जड वाहन, किंवा मोटरसायकल्समध्ये, आणि UPS युनिटरप्टेड पॉवर सप्लाईज याच्यामध्ये सुद्धा या लीड ऍसिड सेलचा उपयोग केलेला असतो. म्हणजे हा जो विद्युत घट आहे हा मोठा विद्युत प्रवाह पुरवण्याची क्षमता याच्यामध्ये असते. इट कॅन प्रोव्हाइड लार्ज कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड सो सच टाइप ऑफ लीड ऍसिड सेल इज युज्ड इन ट्रक्स, कार्स, ऑल्सो मोटरसायकल्स अँड दी UPS अनइंटरप्टेड पॉवर सप्लाईज, म्हणजे त्याला आपण म्हणू की अखंड विद्युत शक्ती पुरवठा यंत्रे, त्याच्यामध्ये या लीड ऍसिड सेलचा उपयोग केलेला असतो. तर अशा पद्धतीने हा लीड ऍसिड सेल. आता याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की विच टाइप ऑफ इलेक्ट्रोड और टेल मी द नेम्स ऑफ द इलेक्ट्रोड्स विच आर युज्ड इन लीड ऍसिड सेल. लीड ऍसिड सेलमध्ये कोणते दोन इलेक्ट्रोड वापरलेले असतात? सोपा प्रश्न एकदम. तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की लेड आणि दुसरा लेड ऑक्साईड. इन विच सोल्युशन दे इमर्स्ड, ते कोणत्या सोल्युशन मध्ये इमर्स केलेले असतात, किंवा विच टाइप ऑफ इलेक्ट्रोलाइट इज युज्ड इन लीड ऍसिड सेल, तर H2SO4 सल्फ्युरिक आम्ल हे त्या ठिकाणी त्या याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून त्या ठिकाणी त्याचा वापर केलेला असतो. म्हणजे हा इलेक्ट्रोड किंवा हा घट, हा विद्युत घट डिस्चार्ज झाल्यानंतर याला पुन्हा प्रभारित करता येतो. याच्यातलं एक मेन गोष्ट आहे. म्हणजे आता ड्राय सेल आहे समजा, ड्राय सेल एकदा डिस्चार्ज झाला की डिस्चार्ज झाला, त्याला पुन्हा चार्ज आपण करू शकत नाही. पण लीड ऍसिड सेलचं वैशिष्ट्य असं आहे, इट कॅन बी चार्ज अगेन अँड अगेन. आणि म्हणून आपण पाहतो की मोटरसायकलमध्ये किंवा याच्यामध्ये किंवा आपल्या घरातली जी बॅटरी असते बघा, इन्व्हर्टर म्हणतो आपण त्याला, इन्व्हर्टर बरोबर जी बॅटरी आलेली असते, दिस इज नथिंग बट द लीड ऍसिड सेल. तर ती बॅटरी सुद्धा आपल्याला जेव्हा आपल्या घरामध्ये लाईट जाते त्यावेळेला ती बॅटरी त्या ठिकाणी इन्व्हर्टरला सप्लाय पुरवते आणि आपल्या घरामधली वीज आपण वापरत राहतो. पुन्हा ती बॅटरीतली वीज संपली की मग पुन्हा जेव्हा लाईट येते आपल्या घरामध्ये तेव्हा ती बॅटरी पुन्हा त्या ठिकाणी चार्ज होत असते. तर अशा पद्धतीने डिस्चार्ज झालेली बॅटरी, डिस्चार्ज झालेला घट हा पुन्हा या पद्धतीने आपल्याला चार्ज करता येतो आणि म्हणून त्या सेलला म्हणतात लीड ऍसिड सेल. आता पुढचा जो सेल आहे बघा, निकेल कॅडमियम घट किंवा निकेल कॅडमियम सेल. These days, a variety of gadgets are available which are required to be carried different places. Such gadgets use nickel cadmium cells. The cells deliver 1.2 volt potential difference and are rechargeable. So this nickel cadmium cell are also rechargeable. They can give the potential difference of 1.2 volt. 1.2 व्होल्टचं आपल्याला ते त्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स विभवांतर हे आपल्याला ते देत असतात. तर अशा प्रकारचे निकेल कॅडमियम सेल सुद्धा आपण बऱ्याच ठिकाणी हे वापरत असतो. नेक्स्ट इलेक्ट्रिक सर्किट. पुढचा जो आपला मुद्दा आहे तो आहे इलेक्ट्रिक सर्किट. त्याला मराठीमध्ये म्हणतात विद्युत परिपथ. थोडीशी आपण काल त्याच्यावर आपण थोडीशी चर्चा केलेली आहे. विद्युत परिपथ. या ठिकाणी एका विद्युत परिपथाचं पण चित्र आपल्याला काढता येईल.
this is a plug key, this is plug key, this is electrical bulb, electric bulb, and this is a cell, this is cell. So this is the figure of simple electric circuit. So here, when a cell holder, an electric bulb and a plug key are connected by wires as shown in figure, and a dry cell is fitted in the holder, then the bulb lights up by closing the plug key. बघा, in this circuit this is a plug key. plug key म्हणजे थोडक्यात आपण आपल्या घरामध्ये जे स्विच वापरतो, बटन वापरतो, ते आहे plug key. Here this is a cell. We can use the dry cell here, one or more. We can use here the dry cell. This is a bulb, and these are the wires. These are the wires. When all these are connected in this situation, then a simple electrical circuit we can show, or we can construct this simple electric circuit in this way. This is the cell, this is the plug key, and this is the bulb. When all the circuit is completed, at that time the bulb is glow. When we can remove this plug key, at that time the bulb is switch off, because the circuit is disconnect. When we again place the key there, at that time the bulb is glow. जेव्हा आपण या ठिकाणी या प्लग कीला दाबतो, प्रेस करतो, म्हणजे थोडक्यात स्विच ऑन करतो, तेव्हा आपल्या घरातला लाईट लागतो. तर अशा प्रकारचं सर्किट आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी हे वापरलेलं असतं. दिस इज अ सेल. वी कॅन यूज हियर द ड्राय सेल ऑल्सो, 1, 2 or more. बट इन अवर होम आपल्या घरामध्ये या ड्राय सेलच्या जे काय असतं, बाहेरून आपल्या घरी मीटरमध्ये विद्युत प्रवाह आलेला असतो. तर त्या ठिकाणी त्या विजेचा वापर करून आपण आपल्या घरातली विविध प्रकारची इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स आपण त्याच्यावर वापरू शकतो. सो ऑन द रिमूव्हल ऑफ द सेल, द इलेक्ट्रिक करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट स्टॉप्स as indicated by the electrical component is called an electrical circuit. This type of connection of electrical components is called an electric circuit. So this is called the electrical circuit, because in this electrical circuit, which components are there? This is the plug key, this is the cell, and this is the bulb, and all these are connected with the electrical wire. So the construction of all these equipments or components, then a circuit is formed, and this type of circuit is called the electrical circuit. की ज्या सर्किट मध्ये एक प्लग कड असेल, विद्युत घट असेल, विजेचा दिवा असेल, आणि विविध प्रकारच्या वायर्स असतील की ज्याच्यामधून करंट फ्लो होतो. जेव्हा हे सर्किट आपण कंप्लीट करतो, म्हणजे व्हेन वी प्रेस द की, जेव्हा आपण की त्या ठिकाणी प्रेस करतो, तेव्हा त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल सर्किट हे कंप्लीट होतं, आणि त्या सर्किटमधून वीज वाहते, आणि वीज वाहून नेल्यानंतर त्या ठिकाणी तो जो बल्ब असतो तो लागतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी खूण आहे, ही विद्युत घटाची खूण आहे. ही जी खूण आहे या ठिकाणी ही विद्युत घट, त्याला सेल किंवा विद्युत घट असं आपण म्हणू शकतो. दिस इज अ पॉझिटिव्ह टर्मिनल, दिस इज अ निगेटिव्ह टर्मिनल. तर अशा पद्धतीने आम्ही हे घट या ठिकाणी आपल्या घरामध्ये विद्युत घटाच्या ऐवजी बाहेरून तारांमार्फत विद्युत पुरवठा केला जातो. याच्या पुढे तुम्ही याबद्दलची माहिती घेणारच आहात. तर अशा पद्धतीने आपण याच्यात कनेक्टिंग सेल्स असा पण मुद्दा तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. कनेक्टिंग सेल्स म्हणजे काय? कनेक्टिंग सेल्स म्हणजे काय? सेल एकच, आणि सेल्स म्हणजे अनेक सेल्स. म्हणजे अनेक सेल्स आपण या ठिकाणी सुद्धा वापरू शकतो. यू मस्ट हॅव सीन मोर दॅन वन इलेक्ट्रिक सेल कनेक्टेड इन अन इलेक्ट्रिकल सर्किट. बघा, तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये 4.5 फिगर बघा, 4.5 त्या फिगरमध्ये 2 इलेक्ट्रिकल सेल त्या ठिकाणी लावलेले आहेत बघा.
तर या ठिकाणी these are the two cells, these are the two dry cells, they are connected in series. ते या ठिकाणी सेरीज मध्ये एका सरळ रेषेत जोडलेले आहेत. याचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, याचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकमेकाला जोडले. अशाच प्रकारची रचना तुम्ही बॅटरीमध्ये सुद्धा बघतात. बॅटरी आपण 2 सेलची 3 सेलची बॅटरी असतो. त्या बॅटरीमध्ये जर आपण ही सेल या पद्धतीने जर लावले तर त्या ठिकाणी बॅटरीचा बल्ब लागतो. अन्यथा ते उलटे जर लावले तर बॅटरीचा बल्ब लागत नाही. सो वेन we have to got more power from that equipments, at that time we can use more than 2 or 3 dry cells or more dry cells here. For one dry cell we get 1.5 volt. If you use 2 or more cells in that equipment, at that time we get, if we use 4 cells, then we get 6 volt potential difference from that equipment. So in this way, when the cells are connected in series, at that time the positive terminal of one cell is connected to the negative terminal of another cell. This is a negative terminal, this is a positive terminal. Means positive terminal of one cell is connected to the negative terminal of the other cell. In this way, all these cells are connected in series. Therefore, each cell has a potential difference of 1 volt. The total potential difference of 3 cells will be 3 volt. Means we get 1 volt from the one cell. The potential difference from one cell, we get 1 volt potential difference. If we use 3 cells, then we get 3 volt potential difference from that cell. So in this way, when we connected the different types of cells in series, we get a number of, or we get a more potential difference as compared to the one. So in the another figure, if you see on page number 26, there are 4 cells are used. There are 4 cells are used. बाजारात जी बॅटरी तुम्हाला मिळते तिला घट न म्हणता बॅटरी असं म्हणतात. आपण जर बाजारात गेलो की आम्हाला घट द्या तर त्यांना समजणार नाही. पण आपण जर त्यांना बॅटरी सांगितली की आम्हाला बॅटरी पाहिजे तर ते तुम्हाला बॅटरी त्या ठिकाणी देतील. इन दिस वे वी कॅन सी हिअर द लीड ॲसिड सेल, निकेल कॅडमियम सेल, इलेक्ट्रिक सर्किट अँड कनेक्टिंग सेल्स. बाकीचं आपण पुढच्या तासाला बघू.